राजकीय सिद्धांताचे दृष्टिकोन. अप्रोचेस टू पॉलिटिकल थिअरी. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासासाठी आदर्शवादी आणि अनुभवजन्य असे दोन प्रमुख दृष्टिकोन उपयुक्त आणि महत्त्वाचे मानले जातात. अनुभवजन्य दृष्टिकोनाला मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन असंही म्हटलं जातं. याउलट आदर्शवादी दृष्टिकोनाला मूल्याधिष्ठित दृष्टिकोन असं म्हटलं जातं, कारण आदर्शवादी दृष्टिकोनात राजकीय मूल्य, तत्व, आदर्श, प्रमाणके यांना प्रमाण मानून चांगल्या समाजव्यवस्थेचा किंवा राजकीय व्यवस्थेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अनुभवजन्य दृष्टिकोनामध्ये राजकीय व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभवाला विशेष महत्त्व दिलं जातं. अनुभवजन्य वादांना काय आहे हेच महत्त्वाचं वाटतं. अनुभवजन्य दृष्टिकोनात फक्त विश्लेषण करणं, स्पष्टीकरण, वर्णन करणं यावर अधिक भर दिलेला असतो. अनुभवाद्वारे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करणे हा हेतू अनुभवजन्य दृष्टिकोनात गृहीत धरलेला असतो. निरीक्षण, संकलन, प्रयोग, निष्कर्ष काढणे यासारख्या मार्गांचा अवलंब अनुभवजन्य विचारवंत करतात. अनुभवजन्य दृष्टिकोन यालाच इम्पेरिकल ॲप्रोच असंही म्हटलं जातं. राजकीय व्यवहारातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवाद्वारे संपादन करणे हा मुख्य हेतू या दृष्टिकोनात आढळतो. प्रत्यक्ष राजकीय व्यवहारातील विविध घटकांचे निरीक्षण व प्रयोग करून माहितीचे संकलन करून त्या माहितीच्या आधारे कार्यकारण संबंध पडताळून निष्कर्ष या दृष्टिकोनाद्वारे काढले जाऊ शकतात. या मार्गांचा अवलंब अनुभववादी दृष्टिकोनामध्ये केला जातो आणि म्हणूनच या अनुभवजन्य दृष्टिकोनाला मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन असंही संबोधलं जातं. अनुभववादी विश्लेषणात मूल्य आणि आदर्श यांना स्थान नसते, कारण मूल्य किंवा आदर्श या गोष्टी व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या असतात. त्यांचे वास्तवतेच्या कसोटीवर परीक्षण करता येत नाही. अनुभववादी संशोधक कोणतेही मूल्य, कोणतेही तत्त्व गृहीत धरत नाहीत. ते प्रत्यक्ष अनुभवाद्वारे मिळणाऱ्या माहितीवरच अवलंबून असतात. निरीक्षण, प्रयोग, परीक्षण, संकलन यासारख्या वस्तुनिष्ठ मार्गांचा वापर करून जे माहिती प्राप्त होते त्या माहितीच्या आधारे आपल्या संशोधनामध्ये निष्कर्ष काढले जातात. अनुभववादी दृष्टिकोन ही जुनी पाश्चात्य राजकीय संकल्पना आहे. ग्रीक राजकीय विचारवंत अनुभववादी ज्ञानाच्या आधारे निष्कर्ष काढत असत. यामध्ये ॲरिस्टॉटलनं जवळपास 158 राज्यघटनांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या माहितीच्या आधारे राज्यविषयक निष्कर्ष काढलेले होते. हॉब्ज, जॉन लॉक, रुसो यासारख्या विचारवंतांनी या पद्धतीचाही वापर केलेला होता. मानवी अनुभवातून सुख आणि उपयोगिता या संकल्पनांचा अभ्यास बेंथॅमसारख्या विचारवंतानं याच पद्धतीचा वापर करून केलेला होता. त्यानंतर डेव्हिड ह्यूम असतील, मुरे, रसेल्स, वुड्रो विल्सन, लॉर्ड बायर्सी, आर्थर बेंटले यासारख्या विचारवंतांनी अनुभववादी दृष्टिकोनातूनच राजकीय अभ्यास केला होता. लॉर्ड बायर्सीने आधुनिक लोकशाही ग्रंथात तथ्य, फॅक्ट्स आणि अनुभव, एक्सपिरियन्स यावर अधिक भर दिला होता. ग्रॅहम वालासनं आपल्या ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथात राजकारणातील मानवी स्वभावाचं विश्लेषण हे अनुभववादी दृष्टिकोनातूनच केलेलं आहे. मॅक्स वेबरने अनुभववादी पद्धतीनं नोकरशाहीचा अभ्यास केला. वस्तुस्थितीचे तंतोतंत अवलोकन करून नोंद करणं, मूल्यनिरपेक्ष वृत्तीनं अभ्यास करणं आणि मग निष्कर्ष काढणं असा अनुभवजन्य दृष्टिकोनाचा मार्ग होता. 1940 नंतर मात्र अमेरिकेत राजकीय विचारवंतांनी राजकीय जीवनाच्या आणि व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रांमध्ये अनुभववादी पद्धतीचा स्वीकार करायला सुरुवात केली. पुढील काळामध्ये प्रत्यक्षार्थवाद म्हणजेच पॉझिटिव्हिझम, वर्तनवाद, बिहेव्हिअरलिझम, व्यवस्थापक विश्लेषण, सिस्टम ॲनालिसिस, परिमाणन, क्वांटिफिकेशन अशा अनेक पद्धती पुढे जाऊन निर्माण झाल्या. त्या सर्वच अनुभववादी पद्धतीच्या प्रतिकृतीच मानल्या जातात. यामध्ये वस्तुनिष्ठता, मूल्यनिरपेक्षता आणि व्यक्तिनिष्ठेचा अभाव ही 3 प्रमुख लक्षणं ही या अनुभवजन्य पद्धतीमध्ये आढळतात. अनुभववादी दृष्टिकोन म्हणजे काय पाहिल्यानंतर अनुभववादी दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. याचं पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल
मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन. मूल्यनिरपेक्षता म्हणजे संशोधनात मूल्य, आदर्श, तत्वे यांना स्थान न देणे होय. अनुभववादी विचारवंत आपल्या संशोधनात मूल्यांना, आदर्शांना कोणतेही स्थान देत नाहीत. निरीक्षण, माहितीचं संकलन, प्रयोग आणि निष्कर्ष असा अनुभववादी मार्ग यामध्ये स्वीकारला जातो आणि मग निष्कर्ष काढले जातात. म्हणजेच संशोधकाला स्वतःची मूल्य, मतं, विचार हे बाजूला ठेवावे लागतात. स्वतःला काय वाटतं यापेक्षाही सत्य घटना कोणत्या आहेत, सत्य घटनांवर कार्यकारण संबंध शोधावा लागतो आणि मग निष्कर्ष काढावे लागतात. संशोधकानं स्वतःची मूल्य संशोधनामध्ये घालू नयेत. आधुनिक राज्यशास्त्राला दर्जा आणि महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी मूल्यनिरपेक्ष विवेचन हे आवश्यक असतं. मूल्य, आदर्श या गोष्टी व्यक्तिनिष्ठ असतात आणि म्हणून त्यामुळं त्यांची वास्तवतेच्या कसोटीवर पडताळणी करता येत नाही. याचसाठी अनुभववादी दृष्टिकोन हा मूल्यांना बाजूला सरतो, म्हणून त्याला मूल्यनिरपेक्ष असं म्हटलेलं आहे. यानंतर याचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अनुभवाला प्राधान्य. अनुभवाद्वारे प्राप्त होणारं ज्ञान हेच खरं ज्ञान होय. विशिष्ट परिस्थितीतील घटना आणि व्यक्ती यांच्या कार्याचा संबंध विचारात घेऊन निष्कर्ष काढले जातात. घटना आणि व्यक्ती यांच्या परस्पर संबंधाचे प्रत्यक्षात निरीक्षण करून त्या माहितीचं संकलन केलं जातं आणि त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. म्हणजेच अनुभवाला प्राधान्य दिल्यामुळं राज्यशास्त्राला देखील भौतिकशास्त्राप्रमाणे दर्जा प्राप्त झालेला आहे असं अनुभववाद्यांचं म्हणणं आहे. वर्तनवादी विचारवंतांनी अनुभववादी पद्धतीचा स्वीकार केला आणि मानवाच्या राजकीय वर्तनाविषयी निष्कर्ष काढलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रत्येक देशामध्ये वेगळ्या प्रकारची शासन पद्धती आहे आणि त्या शासन पद्धतीमध्ये शासन प्रमुख आपल्या राजकीय परिस्थितीला अनुसरून कोणत्या प्रकारचं वर्तन करतात याचा अभ्यास करून ती शासन पद्धती आणि त्या देशाला लाभलेले नेतृत्व त्या देशासाठी योग्य आहे का याविषयी जो निष्कर्ष काढला जातो तो अनुभववादी दृष्टिकोनातून काढला जातो. म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती, घटना आणि व्यक्ती यांच्या कार्याचा संबंध विचारात घेऊन निष्कर्ष या अनुभववादी दृष्टिकोनाद्वारे काढले जातात. यानंतरचं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिवर्तनशीलता. अनुभववादी दृष्टिकोनाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे परिवर्तनशीलता. अनुभववादी विचारवंत परिवर्तनाला मान्यता देतात. विशिष्ट परिस्थितीत मांडलेले सिद्धांत परिस्थिती बदलली तरीही लागू होत नाहीत. तेव्हा अशा वेळेला परिस्थितीनुसार सिद्धांतांची पुनर्मांडणी, पुनर्तपासणी करण्याची पद्धती अनुभववादी विचारवंतांनी स्वीकारलेली आहे. कालमानानुसार, परिस्थितीनुसार मानवी राजकीय व्यवहारात आणि पद्धतीत परिवर्तन घडून येत असतं. अशा वेळेला अनुभववादी विचारवंत त्या परिवर्तनाची दखल घेऊन संशोधनाद्वारे निष्कर्ष काढतात. उदाहरणार्थ 1958 साली फ्रान्समध्ये संसदीय शासन पद्धतीच्या ऐवजी अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारली गेली. पक्ष पद्धतीमुळं अस्थिर आणि संमिश्र सरकार निर्माण होऊ लागलं होतं फ्रान्समध्ये आणि त्यामुळं फ्रान्समध्ये असा शासन पद्धतीतील बदल हा करावा लागला. या परिवर्तनामुळं फ्रान्सची जी अध्यक्षीय लोकशाही होती ती अधिकाधिक स्थिर आणि यशस्वी होऊ लागलेली आहे. म्हणजेच अनुभववादी विचारवंत लोकशाहीच्या सिद्धांताचा अभ्यास करताना फ्रान्समध्ये झालेल्या या परिवर्तनाची सुद्धा दखल घेताना दिसतात. थोडक्यात सांगायचं काय तर अनुभववादी दृष्टिकोनात परिवर्तनानुसार संशोधक हे संशोधन करताना आणि निष्कर्ष काढताना दिसतात. म्हणजेच अनुभववादी हे परिवर्तनशीलतेला प्राधान्यक्रम देतात, परिवर्तनशीलता विचारात घेतात आणि मग निष्कर्ष काढतात. म्हणजे ते आधुनिक काळाला साजेसे आणि सुसंगत ठरू शकतात. यानंतर अनुभववादी दृष्टिकोनाचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शास्त्रशुद्धता. अनुभववादी विचारवंतांनी नवनवीन शास्त्रीय पद्धतींचा, तंत्रांचा अवलंब करून घटनांचं निरीक्षण, परीक्षण करून वास्तववादी निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. अनुभववादी दृष्टिकोनाने राज्यशास्त्रामध्ये शास्त्रशुद्धता आणली आणि त्याद्वारे राज्यशास्त्राच्या अभ्यासाला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेला एव्हरे लिझरसन यांनी अनुभववादी दृष्टिकोनातून राजकीय वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला आहे.
अनुभववादी दृष्टिकोनाची अशा प्रकारे आपल्याला एकंदरीत 4 वैशिष्ट्ये सांगता येतात. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोन, दुसरं आहे अनुभवाला प्राधान्य, तिसरं परिवर्तनशीलता आणि चौथं शास्त्रशुद्धता. यानंतर अनुभववादी दृष्टिकोनाचं परीक्षण करणं गरजेचं आहे. अनुभववादी दृष्टिकोन हा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी खरंच उपयुक्त आहे का याच्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत याचा परीक्षण हे यामध्ये केलं जातं. अनुभववादी दृष्टिकोन हा राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन मानला जातो. तरी देखील याच्यावरती काही विचारवंतांनी आक्षेप घेतलेले आहेत. या अनुभववादी दृष्टिकोनावर आक्षेप घेताना अनुभववादी विचारवंतांनी शास्त्रीय संशोधनावर अधिक भर देऊन निष्कर्ष काढलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे. परंतु अनुभववाद्यांचं विश्लेषण हे कितपत शास्त्रीय मानता येईल यासंबंधी राजकीय विचारवंतांमध्ये सुद्धा मतभेद आढळतात. राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळं यामध्ये भौतिकशास्त्राप्रमाणे संपूर्णतः वैज्ञानिक पद्धती वापरता येत नाही, तिचा अवलंब करता येत नाही. म्हणजे मानवाच्या राजकीय व्यवहारांचा, वर्तनाचा, राजकीय क्रियाप्रक्रियांचा अभ्यास हा वैज्ञानिक पद्धतीनं किंवा काटेकोर पद्धतीनं करताच येत नाही. कारण मानवी वर्तन हे बदलणारं असतं. मानवाच्या भावभावना ह्या गुंतागुंतीच्या असतात, त्या सातत्यानं बदलत असतात. त्यामुळं मानवी वर्तनासंबंधी निरीक्षण, प्रयोग, परीक्षण अशा प्रकारच्या आणि शास्त्रीय पद्धती स्वीकारून अगदी तंतोतंत निष्कर्ष काढणं हे अशक्य होतं. अनुभववादी विचारवंतांनी शास्त्रीय संशोधन आणि शास्त्रशुद्धतेला वाजवीपेक्षा जादा महत्त्व दिलेलं आहे अशी टीका यांच्यावरती केली जाते. म्हणजेच अनुभववादी विचारांमध्ये बऱ्याचदा मूल्यनिरपेक्षता आढळते. अनुभववादी वास्तविक मानवी जीवनात आणि मानवी व्यवहारात मूल्य, आदर्श यांना महत्त्वाचं स्थान असतं. परंतु अनुभववादी विचारांमध्ये मूल्यनिरपेक्षता आढळते. मानवाच्या राजकीय जीवनाचा अभ्यास करताना संशोधकाला मूल्य, आदर्श यांचा संदर्भ घेतल्याशिवाय आपलं संशोधन हे पूर्णच करता येणार नाही. म्हणजे मूल्यनिरपेक्ष भूमिकेतून राजकीय जीवनाचे अध्ययन हे परिपूर्ण होऊ शकत नाही. राजकीय क्षेत्रात मूल्य आणि आदर्श यांची प्रस्थापना करणं हा राजकीय सिद्धांताचा प्रमुख हेतू असतो. परंतु अनुभववादी विचारवंतांच्या मूल्यनिरपेक्षतेच्या आग्रहामुळं राजकीय सिद्धांताच्या या उद्देशावरच आघात झालेला आहे असं म्हणता येईल. राजकीय संशोधकांनी आपल्या मनात सैद्धांतिक गृहीते किंवा तत्वे किंवा मूल्य धरली नसती तर त्यांना तथ्य आणि सत्यसंकलन करून राजकीय सिद्धांताची मांडणीच करता येणार नाही. तेव्हा राजकीय संशोधकांनी काही गृहीत मूल्य यांचा स्वीकार करून अनुभववादी पद्धतीनं संशोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे अनुभववादी दृष्टिकोनावर जरी टीका होत असली तरीही अनुभववादी पद्धतीचे राज्यशास्त्राच्या अभ्यासातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असंच म्हणावं लागेल. अनुभववादी विचारवंतांनी या संशोधन पद्धतीवर अधिक भर देऊन ती शास्त्रीय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे निष्कर्ष काढलेले आहेत ते अधिक वस्तुनिष्ठ, मूल्यनिरपेक्ष आणि समाजहिताचेच होते. अनुभववाद्यांनी आणि वर्तनवाद्यांनी राजकीय मूल्य, तत्व यांना डावलून राजकीय सिद्धांताचे अस्तित्व नाकारले. त्यामुळं नव्या राजकीय सिद्धांताचा उदय झाला नाही, नव्या राजकीय सिद्धांताची फेरमांडणी देखील झाली नाही. ही वस्तुस्थिती पुढे अनुभववाद्यांच्या आणि वर्तनवाद्यांच्या लक्षात आली आणि म्हणून डेव्हिड ईस्टनसारखा वर्तनवादी विचारवंत की ज्यानं राजकीय मूल्य, गृहीतके आणि सिद्धांत यांची संशोधनामध्ये किती गरज आहे हे असल्याचं मान्य केलेलं आहे. म्हणजेच अनुभववादी दृष्टिकोनावर काही टीका जरी होत असली तरी देखील काळाच्या ओघाप्रमाणे चालणारा आणि आधुनिक काळाला साजेसे सिद्धांत निर्मिती करणारा, राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीनं उपयुक्त असा हा एक दृष्टिकोन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अनुभववादी दृष्टिकोन आणि आदर्शवादी दृष्टिकोन नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं ते काय असावं याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. वास्तविक धोरणात्मक विश्लेषणामध्ये साध्य आणि साधनं यांचा एकत्रित विचार होणं गरजेचं आहे.
काय आहे आणि काय असावं या दोहोंची राजकीय जाणीव राजकीय संशोधकाला असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे वास्तवामध्ये काय आहे आणि आदर्श भविष्यकाळामध्ये आदर्श वस्तुस्थिती काय असावी याचाही विचार राजकीय संशोधकांनी करणं गरजेचं आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये अनुभव सिद्ध धोरणांचा आधार घेऊनच आदर्शवादी विश्लेषण करता येतं. तेव्हा धोरणात्मक विश्लेषणासाठी आदर्शवादी आणि अनुभववादी अशा दोन्हीही दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा अभ्यास होणं गरजेचं आहे, अशा प्रकारचे विचार यामध्ये मांडले गेलेले आहेत. रॉबर्ट डाल यांनी म्हटलेलं आहे की धोरणात्मक विश्लेषणासाठी आदर्शवादी आणि अनुभववादी या दोन्हीही दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचा अभ्यास होणं हे खूप गरजेचं आहे. आदर्शवादी आणि अनुभववादी दृष्टिकोनांच्या समन्वयातून राजकीय सिद्धांताचे विश्लेषण होणं हे राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने योग्य होय. अनुभववादाला आदर्शाची जोड मिळाल्यास राजकीय विश्लेषण अधिक वस्तुनिष्ठ आणि उपयुक्त ठरेल. अर्थात त्यासाठी आदर्शवादी दृष्टिकोन आणि अनुभववादी दृष्टिकोन या दोन्हींचा समन्वय घडून येणं हे खूप गरजेचं आहे, असं मत जीन ब्लॉन्डेल या विचारवंतानं म्हटलेलं आहे. म्हणजेच राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे आदर्शवादी दृष्टिकोन आणि अनुभववादी दृष्टिकोन असे दोन्हीही दृष्टिकोन जरी असले तरी दोन्हींचा समन्वय साधून राज्यशास्त्राचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे.